कडाक्याच्या थंडीचा डाळिंबावर परिणाम, काढणीला आलेल्या डाळिंबांना तडे गेल्यानं डाळिंबाचे भाव पडले. समृद्ध जीवन चिटफंड प्रकरणातला फरार महेश मोतेवारला पुण्यातून अटक, उस्मानाबाद पोलिसांची कारवाई. शासकीय रुग्णालय की गुरांचा गोठा, बुलढाण्याच्या शासकीय रुग्णालयाची धक्कादायक अवस्था, 6 महिन्यांपासून डॉक्टरही नाही. सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेचा वाद आता उच्च न्यायालयात. यात्रा आपत्कालीन कायद्याच्या कृती आराखड्यानुसार करावी, सामाजिक कार्यकर्ते महेश गाडेकर यांची याचिका. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नवेगाव वनपरिक्षेत्रातल्या 4थ्या बछड्याचा मृत्यू, आधीच्या 3 बछड्यांचा थंडीनं मृत्यू झाल्याचा अंदाज. राज्य सरकारची सीबीआयला एसआयटी नेमण्याची विनंती. नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये सुरुवात करतोय. खरं तर थंडी आहे सगळीकडे, पण या थंडीचा काही ठिकाणी उलटा परिणामही होतोय, नुकसान सुद्धा होताना दिसतंय. एकीकडे या थंडीच्या लाटेचा नागरिक आनंद घेत आहेत, पण मराठवाड्यातले शेतकरी मात्र या वाढत्या थंडीमुळे काळजीतच पडलेत. कारण अचानक वाढलेल्या या थंडीमुळे फळबागांना मोठा फटका बसतोय. काढणीला आलेली डाळिंब जी आहेत त्या डाळिंबांना थंडीमुळे तडे जात आहेत. मराठवाड्यात हजारो एकरवरची डाळिंब धोक्यात आली आहेत. त्याचबरोबर आंबा फुलोरा आणि मोसंबी फुलोऱ्यावर सुद्धा या थंडीचा परिणाम होणार आहे. 2.5 ते 3 हजार कॅरेटचा भाव सध्या डाळिंबाला आहे, पण डाळिंब फुटतंय आणि हे फुटल्यानं ते अक्षरशः 200 रुपये ते 300 रुपये इतक्या कवडीमोल भावाला विकावं लागतंय. आपण बघतोय कशा प्रकारे या डाळिंबाला तडे जात आहेत. ही डाळिंब झाडावरच फुटतायत, साहजिकच आहे. तशी फुटलेली जी डाळिंब आहेत ती योग्य भावाला विकली जात नाही आणि त्यामुळे मेहनत करून जी आत्तापर्यंत ही शेती इथे आलेली आहे, ही सगळी डाळिंब जी आहेत ही अक्षरशः कवडीमोल भावानं विकायला लागतात. आणि याच डाळिंबांच्या बागेतून आढावा घेतलाय आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. देशभरात थंडीची लाट आलेली आहे. गुलाबी थंडीचा आपण आनंदही घेत आहोत. मात्र ग्रामीण भागामध्ये हीच थंडी शेतकऱ्यांना आता काळजी टाकणारी आहे. कारण थंडीमुळे अनेक फळबागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मी डाळिंबाच्या बागेमध्ये आपण बघू शकतो डाळिंबाची बाग कशा पद्धतीनं फुटते. अशा पद्धतीनं डाळिंबाचं जे फळ आहे ते तडकायला लागलेलं आहे. आणि जर आपण खाली जरी बघितलं तर आपण बघू शकतो की या बागेतील जवळपास 80% फळं अशा पद्धतीनं तडकलेले आहेत. वास्तविक हे डाळिंब आता विकायला आलेलं मार्केटमध्ये, म्हणजे 4 पैसा पडण्याची वेळ आली होती शेतकऱ्याच्या हातात. मात्र अचानक वाढलेल्या थंडीमुळे अनेक फळबागा आहेत त्या तडकायला लागलेल्या आहेत. त्यात डाळिंबाची आपण अवस्था बघितलेली आहे. एकंदरीतच ही पूर्ण डाळिंबाची बाग जी आहे अशी तडकलेली आहे. आणि माझ्यासोबत पुरुषोत्तम आहेत या शेतीचे मालक. मला एक सांगा की काय कशामुळे हे तडकले? हे माझ्याकडं म्हणजे ह्या थंडी 8 दिवसामध्ये माझी थंडीची लाट आली ना, त्याच्यामुळं हा माल पूर्ण तडकून गेलेला आहे. आणि याच्यामध्ये माझा खर्च पण फिटत नाहीये. आणि याच्यामध्ये माझा 1.25 लाख रुपये खर्च झालेला आहे. आणि आज माझ्याकडे 50,000 सुद्धा याची वसूल होणार नाहीये. मार्केटमध्ये जेव्हा जाईल तर त्यावेळेस हे 150 रुपयाला कॅरेट विकतंय. आणि ज्यावेळेस चांगलं फळ असलं तर त्यावेळेस हे किमान आता कमीच रेट असल्यामुळं 1200 रुपयाला तरी ऍक्च्युली विकायला पाहिजे. हे 8 दिवसाच्या थंडीमुळे जास्त झालेलं आहे, वाढलेलं आहे. हे त्याच्या अगोदर नव्हतं. मला 1 महिना अजून माल उतरायचा नव्हता माझे पैसे फिटायसाठी. आणि त्याच्यामध्ये पैसे तर फिटत नाही, त्याच्यामुळे माल तडकल्यामुळे त्याच्यातले दाणे वगैरे गळून जातात का? हा, दाणे पूर्ण गळायला लागले खाली. हे म्हणजे हे 2 रोज काही थांबलं तर हे पूर्ण माल खराब होऊन सनी असं इजळल्यासारखा माल होतं आणि गळून जातं, फळच गळून जातं पूर्ण. प्रमुख म्हणजे सगळ्यात जास्त नुकसान डाळिंबाचं आहे. नंबर 2 ला केळीचं होणार आहे. मोसंबीच्या बागा फुटणार नाही. आणि आंब्याचं सगळ्यात मोठं नुकसान आंब्याचं बी होणार आहे. त्याच्यामुळं म्हणजे झाड फुटणारच नाही. मग ते फुटणार नाही, मग शेतकऱ्याला मिळणार काय? आता हे जे बाग आहे, जो हाताशी आलेला माल आहे तो सुद्धा चाललेला आहे, पूर्ण वाया गेलेला आहे. आता हे 2,000 रुपये कॅरेट जाणार होतं तर हे फक्त 200 रुपयानं जाणार आहे. तर 200 रुपयानं गेलं तर मग शेतकऱ्याचं याच्यामध्ये 10 पैसे बी खर्च फिटणार नाहीये. म्हणजे मग बाकीचा खर्च हे शेतकऱ्यांना आणावं कुठून? हे पैसे कुठून आणावे? कर्ज कुठून भरायला? कर्ज घेतलेलं आहे शेतकरी. एकंदरीतच ही थंडी मात्र ग्रामीण भागात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक वेगळी डोकेदुखी ठरली आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, पिंपरी राजा, औरंगाबाद.
आणि आपण थेट जाणार आहोत पुन्हा एकदा सिद्धार्थकडे. सिद्धार्थ, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांवर पुन्हा हे संकट घोंगावत आहे. दुष्काळ असेल, त्यानंतर अवकाळी पाऊस, गारपीट, सतत या चक्रामध्ये दुष्काळ मराठवाड्यातला शेतकरी सापडलेला दिसतो. आणि आता पुन्हा कडाक्याच्या थंडीनं डाळिंब बागा असेल किंवा मोसंबी फुलोरा, जसं तू सांगितलं आंबा फुलोरा, या सगळ्यावर संक्रांत आलेली आहे. काय सांगशील सध्या या सगळ्या या विचित्र हवामानामुळे सगळ्यात मोठा फटका या बळीराजालाच पडतोय? केतकी, मराठवाड्याचे दुर्दैवच म्हणावं लागेल की कोणताच जो मौसम आहे तो कमी जास्त झाला की सर्वात आधी फटका जो मराठवाड्याला बसतो आणि त्यातल्या त्यात जास्त धोका तो शेतकऱ्यांना असतो. या थंडीमुळे बरंच नुकसान झालेलं आहे. पाणी नाही ग्रामीण भागामध्ये, मात्र शेतकऱ्यांनी टँकरने टाकून विकत पाणी आणून अशा पद्धतीच्या फळबागा फुलवल्या होत्या. मात्र जी 8 दिवसापासून थंडीची लाट आलेली त्यामध्ये या फळबागा आता उद्ध्वस्त व्हायला लागलेल्या. आपण जी डाळिंबाची बाग बघितलेली ती जवळपास 90% बाग फुटलेली आहे. याचा अर्थ आता त्या शेतकऱ्याच्या हाती काय लागणार नाही. जवळपास 4 ते 5 लाख एकरी खर्च करतो शेतकरी डाळिंबाला आणि त्याला आता भाव येण्याची शक्यता होती. त्यातच या थंडीमुळे हा माल तडकलेला आहे. निव्वळ डाळिंबापुरतच मर्यादित हे नुकसान नाही. आता जो मोसंबीला आंब्या मोहर येणार होता तो मोहरही आता ब्लॉक होईल. तर त्याला जे फुलोरा येणार होता तो फुलोरा येणार नाही. दुसरं महत्त्वाचं, आता आंब्याला फुलोरा फुटण्याचा हंगाम आहे. आता अति थंडीमुळे तो फुलोराही आता आंब्याला व्यवस्थित लागणार नाही. याचा अर्थ येणाऱ्या आंब्याच्या सीझनलाही याचा फटका बसणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, आता मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जी आहे ज्वारी आलेली आहे, ज्वारीत कणसं लागलेली आहे, ते कणसामध्ये दाणे भरतायत आणि या कडाक्याच्या थंडीमुळे ती दाणे गोठून जातात. त्यामुळे त्या कणसाची वाढही या ठिकाणी होणार नाही. अर्थातच थंडीचा फायदा शेतीतील काही पिकांना होणार आहे. त्यामध्ये आहे गहू आणि हरभरा. मात्र गहू आणि हरभरा याचा पेरा जो आहे अत्यंत कमी झालेला आहे. जवळपास मराठवाड्यात 10 ते 12% पेरा. याचा अर्थ त्या पिकाला पोषक वातावरण जरी असलं तरी ते पीक भरपूर येणार नाही असं नाही. मात्र आताच्या फळबागा मात्र धोक्यात आलात. धन्यवाद सिद्धार्थ, या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय फळबागा या कडाक्याच्या थंडीनं धोक्यात आलेल्या आहेत. ज्यांनी इतर काही पिकं घेतली होती आणि फळबागांकडे आत्ता जे शेतकरी ज्यांच्या आहेत त्यांना खरोखर किती नुकसान सोसावं लागेल याचा आत्ता तरी अंदाज बांधता येत नाही. पण या बातमीवर आपण लक्ष ठेवून असणार. पुढची बातमी बघूयात. बुलढाण्यामध्ये शासकीय रुग्णालयांची अक्षरशः दुरावस्था झालेली आहे. ही रुग्णालय आहेत की गुरांचा गोठा आहे असा प्रश्न पडतोय, कारण मूलभूत सुविधा नाही आहेत आणि डॉक्टर सुद्धा नाही आहेत. डॉक्टरांशिवाय इथली काही रुग्णालयं सुरू आहेत. जळगाव जामोद तालुक्यातलं वडशिंगी इथलं शासकीय होमिओपॅथिक रुग्णालय हे गेल्या 6 महिन्यांपासून डॉक्टरांविनाच सुरू आहे आणि त्यामुळे इथल्या रुग्णांना थेट उपचारासाठी जळगाव जामोदला न्यावं लागतंय. हे अंतर जास्त आहे आणि त्यामुळे कित्येक रुग्णांचा जीव सुद्धा गेल्याचं स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे. या वडशिंगीच्या रुग्णालयावर 6 गावाचे नागरिक अवलंबून आहेत, पण तरी सुद्धा शासनानं इकडे लक्षच दिलेलं नाही अशी खंत स्थानिक व्यक्त करतायत. आणि यामध्ये धक्कादायक गोष्ट आणखी एक म्हणजे या रुग्णालयामध्ये तिच्या आवारातच जनावरं बांधलेली दिसत आहेत. गावामध्ये 6 महिन्यापासून डॉक्टर नाही आहे आणि दवाखाना बी उघडलेला नाही आहे. तुम्ही पाहू शकता किती घाण झालेली आहे. इथं ढोरी बांधले नाही येतात आणि पेशंट जर बिमार पडला तर जळगावला न्यायचं म्हटलं म्हणजे आज रोड नाही आहे, पूल नाही आहे, अशा समस्या आणि ते पाण्यातून त्यांना न्यावं लागतं पेशंटला आणि इकडे कोणाचं लक्ष नाही आहे. तकलीफ आहे आम्हाला इथं, सगळ्यांचीच तकलीफ आहे. इकून तिकून ढोरं वासरं हे ते सर्व तकलीफ आहे. सर्व बिमाऱ्या सगळ्या वाढतात. तुम्ही येऊन पाहिजे दवाखान्याच्या हालात आणि दवाखान्यात किती घाण आहे तो. एकीकडे आजार वाढतायत आणि दुसरीकडे मूलभूत सुविधाच नाहीत. आपण बघतोय अक्षरशः तिथे म्हशी बांधलेल्या आहेत. या रुग्णालयाचा आवार आहे, आयुर्वेदिक दवाखाना लिहिलाय, होमिओपॅथिक दवाखान्याचं तिथे आयुर्वेदिक दवाखान्याचा बोर्ड आहे. जळगाव जामोदच्या तालुक्यामधलं हे गाव आहे. इथल्या ज्या दवाखान्यावर 6 गावांचे रुग्ण अवलंबून आहेत, पण इकडे शासनाचं लक्षच नाहीये. प्राथमिक आरोग्य सुविधा ज्या आहेत त्याच इथे पुरवल्या नाहीयेत. गेले 6 महिने या रुग्णालयाला डॉक्टर सुद्धा मिळालेला नाहीये आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे याच्या आवारात सर्रास गुरं बांधली जात आहेत, पण त्याकडेही दुर्लक्ष आहे. आपण बघतोय जे दवाखाना आहे त्याला कुलूप लावण्यात आलेला आहे, पण आवारात मात्र गाई गुरं बांधलेली आहेत आणि डॉक्टर नाही आहेत. त्यामुळे जे रुग्ण आहेत त्यांचे साहजिकच हाल होत आहेत. थेट इथून जळगाव जामोद तालुक्यामध्ये न्यावं लागतं रुग्णांना आणि त्यामध्ये अंतर खूप आहे. अंतर जास्त असल्यामुळे साहजिकच आहे तिथे जाईपर्यंत अनेकांची प्रकृती गंभीर होते आणि काही जणांचा जीव सुद्धा गेलाय. इतकं सगळं गंभीर होऊ नये, जीवावर बेतू नये, सरकार मात्र इकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. जे जबाबदार लोक आहेत त्यांचं इकडे लक्ष नाहीये. पूर्णपणे वाऱ्यावर सोडलेला असा हा दवाखाना आपल्याला दिसतोय. आपल्यासोबत आहे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे. प्रफुल्ल, खूप धक्कादायक आहे हे. गुरं बांधली जात आहेत दवाखान्यात आणि तिथले दवाखान्याला कुलूप देखील दिसतंय. कोणीही दखल घेतली नाहीये याची तक्रारी करून सुद्धा.
नक्कीच अत्यंत धक्कादायक प्रकार या ठिकाणी म्हणावं लागेल. गेली 6 महिन्यापासून कुठलाही डॉक्टर या दवाखान्यामध्ये फिरकला नाहीये. येथील जे काही रुग्ण आहे रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करत त्या ठिकाणी तालुका ठिकाणी जावं लागतो आणि मोठ्या प्रमाणात ना आर्थिक, मानसिक त्याचबरोबर शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांना सहन करावा लागतो. बऱ्याचदा स्थानिक लोकांनी वेळोवेळी त्या प्रशासनाकडे तक्रारी केल्या, परंतु तक्रारी केल्यानंतरही कुठल्याच प्रशासनाने त्यावर निर्णय अजूनपर्यंत घेतलेला नाहीये. त्यानंतर आम्ही जेव्हा त्या ठिकाणी गेलो अत्यंत भयावह परिस्थिती त्या ठिकाणी होती. गुरं त्या ठिकाणी बांधल्या गेली होती. त्यानंतर दवाखान्याला कुलूप लागलेलं होतं. जेव्हा त्या स्थानिक लोकांशी बातचीत केली तेव्हा माहिती पडलं की 6 महिन्यापासून त्या ठिकाणी डॉक्टर फिरकलेलं नाहीये. जे काही प्राथमिक सोयी सुविधा त्या ठिकाणी असायला पाहिजे आरोग्यासाठी त्या सोयी सुविधा त्या ठिकाणी नाही. थोडासा जरी त्रास कोणाला तरी झाला, कारण की बऱ्याचशा त्या ठिकाणी आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये अत्यंत रस्त्याची दुरावस्था असते. त्यानंतर रात्रीच्या वेळी येण्या जाण्याकरता बऱ्याचशा बसेसच्या त्या ठिकाणी सुविधा नसते. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. प्रफुल्ल, अगदी खरं आहे. खरोखर खूप त्रास सहन करावा लागत असेल तिथल्या ग्रामस्थांना. या सध्याच्या माहितीबद्दल धन्यवाद आणि या बातमीचा सतत पाठपुरावा आपण करतच राहणार आहोत. पण गावाकडच्या बातम्यांमध्ये सध्या वेळ झाली एका ब्रेकची आणि ब्रेकनंतर आपण पाहूयात चंद्रपूरमधल्या वाघाच्या बछड्यांच्या मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करण्याची विनंती. सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेचा वाद आता पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे, कारण हा वाद आता थेट उच्च न्यायालयात जाऊन पोहोचलाय. इथले सामाजिक कार्यकर्ते महेश गाडेकर यांनी ही यात्रा आपत्कालीन कायद्यानुसार करण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार करावी यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. हा वाद निर्माण झाला तो ज्या ठिकाणी होम होतं त्या मैदानात मॅट टाकावेत, तसंच आपत्कालीन कायद्यानुसार मैदानाच्या बाजूला रस्ता सोडावा यासाठी गेल्या महिन्यात या यात्रेदरम्यान सिद्धेश्वर देवस्थान आणि जिल्हाधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला होता. आता मात्र गाडे यांनी थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि त्यामुळे हा वाद पुन्हा तापण्याची शक्यता आहे. खरं तर विभागीय आयुक्तांच्या मध्यस्थीने हा वाद शांत झाला होता, पण आता आपण बघतोय पुन्हा एकदा ही याचिका दाखल केलेली आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे पुन्हा एकदा वाद पेटेल असं दिसतंय. की आम्ही मागणी हे केलेली आहे की प्रशासन या यात्रेवर संबंध करोडो रुपयाचा जो फ्रॉड आहे त्याच्यावर प्रशासन मान्य रिटायर कोर्ट यांची नियुक्ती करावी आणि त्यांच्यामार्फत ही यात्रा भरवून आणावी, हे एक प्रमुख मागणी आहे. त्याच्यानंतर 2005 राष्ट्रीय आपत्कालीन योजनेखाली जो महाराष्ट्र शासनाने आराखडा तयार केलेला आहे त्याच अनुषंगाने ही पूर्ण यात्रा व्हावी. पुढची एक बातमी महत्त्वाची आहे. समृद्ध जीवन चिटफंड घोटाळ्यातला मुख्य सूत्रधार महेश मोतेवार याला आज अटक करण्यात आली. फरार महेश मोतेवारला उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातून अटक केलेली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात उस्मानाबाद पोलिसांनी मोतेवारला फरार असं घोषित केलं होतं. उस्मानाबाद पोलिसांनी त्याच्या विरोधात 420 कलमाखाली गुन्हे सुद्धा दाखल केले होते. नेहमी VIP नेते आणि राजकीय पुढारी यांच्यासोबत खुलेआम फिरणारा महेश मोतेवार महाराष्ट्र पोलिसांना गेल्या 2 वर्षांपासून सापडत नव्हता. महेश मोतेवारवर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या मुरुम पोलीस ठाण्यामध्ये अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. दूध डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचं आमिष दाखवून सांगली आणि लातूर इथल्या 3 जणांना 35 लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी 2012 मध्ये उमरगा कोर्टाच्या आदेशानं त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि समृद्ध जीवनचा संचालक होता महेश मोतेवार. त्याला पुण्याहून अटक करण्यात आली. उस्मानाबाद पोलिसांची कारवाई आहे आणि या सगळ्या प्रकरणाबद्दल सांगतोय आमचा उस्मानाबादचा प्रतिनिधी बालाजी निरफळ. महेश मोतेवार यांना आज उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेनं पुणे येथे ताब्यात घेतलेला आहे. महेश मोतेवार यांच्यावरती राज्यात किंवा देशात चिटफंडसारख्या घोटाळ्यात आरोप केल्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात मुरुम पोलीस स्टेशनांतर्गत 420चा गुन्हा दाखल मोतेवार यांच्यावरती झाला होता. 2010 साली रेवते आणि महेश मोतेवारांनी एक येणेगूर येथे दूध प्लॅन्ट टाकण्यासाठी एक जमीन खरेदी केली. त्याच्यामध्ये अनेक जणांना फसवलं होतं. त्याच्यातच सांगलीचे पाटील क्षीरसागर यांनी मोतेवारांच्या विरोधात उमरगा तालुका सत्र न्यायालयात एक केस दाखल केली होती, प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली होती. त्याच्या अंतर्गत उमरगा न्यायालयाने मुरुम पोलीस स्टेशनला आदेश दिले होते की 420चा गुन्हा मोतेवारांना दाखल करावा, मोतेवारांना तात्काळ अटक करा. मात्र 3 वर्षापासून मोतेवार हे उस्मानाबाद पोलिसांना सापडत नव्हते. भलेही राज्यात किंवा देशात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले, ते अटक झाले, मात्र उस्मानाबाद पोलिसांना सापडत नव्हते. माध्यमात याच्या बातम्या आल्या की उस्मानाबाद पोलिसांना अद्याप मोतेवार सापडत आहेत, मोतेवार फरार आहेत. मात्र आज कुठे जाऊन मोतेवारांना
उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यात जाऊन अटक केली आहे. काही कागदपत्र त्यांच्याकडून तपासणी केली आहे असं उस्मानाबाद SP आणि LCB सांगत आहेत. मात्र आता उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक असे ग्राहक आहेत चिटफंड घोटाळ्यातली की त्यांना फसवणूक झालेली आहे. सुब्रतरासारखी कंपनी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांना अटक झाली. मात्र आता मोतेवारांना अटक झाल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जे गुंतवणूकदार आहेत चिटफंडमध्ये त्यांना पैसे मिळणार का? अटक तर झालेली आहे आरोपीला, पण आता ज्यांचे पैसे अडकलेत त्यांना ते पैसे परत मिळणार का, हा खरं तर प्रश्न आहे. पुढची बातमी बघूया. चंद्रपूर जिल्ह्यात काल वाघाच्या 4 बछड्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे सगळा वनविभागच हादरून गेलाय. आज चंद्रपूरच्या रामबागमध्ये या 4 बछड्यांचं शवविच्छेदन करण्यात आलं. या बछड्यांचा मृत्यू उपाशीपोटी आणि थंडीनं झाल्याची शक्यता यातून पुढे आली आहे. दरम्यान बछड्यांची आई असलेल्या वाघिणीचा शोध मात्र अजूनही सुरूच आहे. आणि याच सगळ्या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल सांगतायत महेश तिवारी. चंद्रपूर जिल्ह्यात सावली वनपरिक्षेत्रामध्ये नवेगाव भागात काल 4 वाघाच्या बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर 3 बछडे घटनास्थळी मृतावस्थेत आढळले, तर 1 बछडा आजारी होता, त्याला चंद्रपूरच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिथं उपचार सुरू असताना तो दगावला. एकूणच 4ही बछड्याच्या मृत्यूमुळे वनविभाग हादरून गेलेला आहे. घटनास्थळ आपण जर बघितलं तर ताडोबापासून खूप लांब आहे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेला हा भाग आहे आणि त्या ठिकाणची परिस्थिती पाहता वनविकास महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या जंगलामध्ये ही घटना घडलेली आहे. एकूणच या संदर्भात अनेक तर्कवितर्क सुरू आहे आणि आज शवविच्छेदन झालेलं आहे. शवविच्छेदनाचा अहवाल जो आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर एकतर थंडी, त्यासोबतच हे बछडे उपाशी असल्यामुळे त्यांना अशक्तपणा आलेला आहे असं म्हटलं जातं आहे. आणि वनविभागानं त्यानंतर सुद्धा आज या वाघाच्या बछड्यांचे जे विविध अवयव आहेत, विसेरा असेल, हे सगळे हैदराबादच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलेले आहे. त्यासोबतच नागपूरच्या लॅबमध्ये सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे. यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जी वाघीण आहे, ज्या वाघिणीनं या 4 बछड्यांना जन्म दिला होता, ती अजूनही सापडलेली नाही. तिच्या शोधासाठी वनविभागाची युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे, कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. 16 कॅमेरे या भागातल्या 4 ते 5 किलोमीटर परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे. त्यामुळे वाघीण सापडणं आवश्यक आहे, कारण वाघीण बेपत्ता झालेली आहे. तिची शिकार, ती कुठल्या संकटात आहे, तिची शिकार झाली आहे का किंवा दुसरं कुठलं कारण आहे का, हे सगळं अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. त्यामुळे वनविभागाने वाघिणीच्या शोधाकडे आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे की या 4ही पिल्ल्यांचं जे मृत्युमुखी पडले, त्याला गेल्या 3-4 दिवसापासून वाघिणीचं दूध त्यांना दिलं गेलं नाही. आता प्रश्न असा आहे की ती वाघीण गेली कुठं, आणि या दृष्टिकोनातून मी चौकशीचे आदेश दिले. आम्ही एक CBIला विनंती करतोय की याची SIT करण्याची आवश्यकता आहे. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक ब्रेक घेतोय. पहा फक्त IBN लोकमत. व्हॉट्सअपच्या अतिवापराबद्दल अनेकदा बोललं जातं, पण याच व्हॉट्सअपमुळे एका गावाचं रूप पालटलंय. गाव सोडून गेलेले आणि आता उच्चपदस्थ अधिकारी असलेले अनेक जण जे आहेत परभणीतल्या वजूर गावातले, त्यांनी हा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला आणि गावाचा कायापालट करण्याचा निर्धार केलेला आहे. या अनेकांनी एकत्र येऊन व्हॉट्सअप ग्रुपची स्थापना केली. यातूनच गाव स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला. गाव हागणदारी मुक्त करण्याचा निश्चय झाला आणि त्याचप्रमाणे आजपासून या उपक्रमाला सुरुवातही झाली. गावातला कचरा, नाल्यांची साफसफाई आज करण्यात आली. ही मोहीम 3 दिवस चालणार आहे. आपलं वजूर या नावाचा हा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि यामध्ये अगदी तहसीलदारांपासून ते इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण आहेत, जे गाव सोडून गेलेत पण ज्यांची नाळ अजूनही गावाशी जोडलेली आहे. अशा सगळ्यांनी मिळून या व्हॉट्सअप ग्रुपवरून या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. आम्ही सर्वजणांनी मिळून हा एक हाती घेतलेला उपक्रम आहे. सर्व गावकरी, सर्व शासकीय संस्था, शासकीय यंत्रणा, सर्व संस्था व सर्व गावकरी यांनी मिळून एक वसा घेतलेला आहे. ते म्हणजे गाव स्वच्छता करण्याचा आणि हागणदारी मुक्त करण्याचा. आज या गावानं हागणदारी मुक्त गाव व्हावं अशा प्रकारची एक प्रतिज्ञा केली, एक वसा घेतला. माझ्यासारखेच बरेच अधिकारी म्हणजे बाहेर जिल्ह्यामध्ये असे लागलेले आहेत. त्या सर्वांनी असा संकल्प केला एप्रिल 2015 मध्ये. त्यानुसार व्हॉट्सअपवर एक ग्रुप काढला, आपलं गाव वजूर म्हणून,
आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि प्राधान्याने गावाच्या वेगवेगळ्या समस्या होत्या. त्यापैकी पहिली समस्या म्हणजे गाव स्वच्छ झालं पाहिजे. संपूर्ण मराठवाडा आता थंडीनं गारठलाय, किंबहुना सगळ्या राज्यभरातच थंडीचं चांगलाच कडाका आहे आणि रात्रीच्या वेळेला तर पारा अगदी कमी होतो. थंडीमुळे साहजिकच आहे नागरिक घराबाहेर पडण्याचं टाळतात, पण बाहेर ज्यांना थांबावं लागतं ते शेकोटीचा आसरा घेतात. पण प्राणी मात्र असं काहीही करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. आणि हिंगोली इथल्या एका घरावर टिपलेली ही दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. सकाळची ही दृश्य आहेत. सकाळचं कोवळं ऊन ही माकडं घेतात. रात्रभर थंडीत कुडकुडणाऱ्या माकडांनी सकाळ होताच सूर्यकिरणात थंडी घालवण्यासाठी घराच्या छतावर ताबा मिळवला. सूर्याची किरणं अंगावर पडताच त्यांची थंडी भुरकन पळाली आणि मग माकडांची पिल्लं खेळायला बागडायला लागली. आणि यानंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN.